बिहारच्या जनतेनं विकासाला मतदान केलंय। बिहारच्या जनतेनं जंगल राजला नाकारलंय। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बिहारचा विकास वेगानं होईल असं वक्तव्य नड्डांनी केलंय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हा निकाल काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या पराभवाचा मुद्दा नसून देशातील संसदीय लोकशाहीच्या पतनाचं द्योतक असल्याचं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय। निवडणूक प्रक्रिया, स्वायत्त संस्थांची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत अंधारे यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली आहे। बिहारचे निकाल पाहता मुंबईत काय होणार हे दिसतंय अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। बिहार निवडणुकीत काँग्रेसला लोकांनी नाकारलंय। जंगल राजच्या विरोधातली ही लढाई होती अशी टीकाही त्यांनी केली आहे। बिहारच्या निकालावर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास झाला। जनता प्रगतीला आणि विकासाला जनतेचा कल असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। बिहारमधील विजय हा ऐतिहासिक आहे। 2010 मधील सर्व रेकॉर्ड तुटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिहारमधील बंपर विजयानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। बिहार निकालावर संजय राऊतांनी ट्विट केलंय। बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, जी आघाडी सत्तेवर येणार होती तिला 50च्या आत संपवलं असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। बिहार निकालावरून अंबादास दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा पण निकालात पराभव। महाराष्ट्रात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती बिहारमध्ये होते असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं। बिहारच्या निवडणुकीत एनडीएला मिळालेला विजय हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा लाभ होईल असं मत राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंनी व्यक्त केलं आहे। बिहारमधील हजारो लोक मुंबई, महाराष्ट्रात राहतात, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तिथे जाऊन केलेला प्रचार देखील यात फायदेशीर ठरल्याचं गोगावले म्हणाले। महाराष्ट्रात जे झालं तेच बिहारमध्ये सुद्धा झालंय। निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बिहारमध्ये भाजपचं सरकार आलंय। निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची का हा निमित्तानं प्रश्न उपस्थित केला जातोय। निवडणूक आयोगानं जे 10% मतदार वाढवले होते तेच समीकरण बिहारमध्ये झालंय। निवडणूक आयोग आणि भारतातील जनता अशी लढाई आता देशामध्ये उभी झाली आहे। लोकशाहीचा खून निवडणूक आयोग करतोय, त्यामुळे दाल में कुछ काला है असं स्पष्ट होतंय अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। बिहारचा निकाल पाहता विरोधकांनी धडा घेऊन आपलं दुकान बंद करावं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी आपलं दुकान बंद केलं, तसं काँग्रेसनं देखील आपलं दुकान बंद करावं असा टोला खासदार नारायण राणेंनी लगावलाय। हिंगोलीत नगराध्यक्ष पदासाठी संतोष बांगर यांच्या बहिणी रेखा बांगर यांनी अर्ज दाखल केला। आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बदलापूरमधील राष्ट्रवादीचे अभिजित सकट, काँग्रेसचे वैभव सदाफुले, आपचे मारूफ सय्यद, शिवसेनेच्या मोनिका वाघेरे यांनी सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला। यावेळी विनायक राऊत, नार्वेकर, जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, शहर प्रमुख किशोर पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। यातच महायुतीचा मेळ काही जमत नाहीये। सगळ्यांनी आपापल्या ताकदीनं उमेदवारांची यादी तयार केली आहे। निवडणुकीनंतर युती केल्यास योग्य राहील असा सूर उमटतोय। नागपुरात शिवसेनेनं 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली। सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी या 4 विधानसभा क्षेत्रातील 7 नगर परिषदा आणि 9 नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी कृपाल तुमाने आणि माजी मंत्री दीपक सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे। तर रामटेक विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची जबाबदारी आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आली आहे। पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघात प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ब्रिजची पाहणी केली। अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता। रायगडमध्ये महायुतीत पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले। तटकरे कुटुंबाचं महायुतीमध्ये खोडा घालण्याचं काम आहे असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलं आहे। बिहारच्या निकालावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बिहारमध्ये एनडीएला ऐतिहासिक बहुमत मिळालं असून भारताच्या प्रत्येक जनतेनं मोदींना स्वीकारलंय।
तर काँग्रेस किंचित पार्टी असेल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। चिपळूणच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी दिली आहे। भाजपमध्ये दिलीप माने यांच्या प्रवेशावरून आमदार सुभाष देशमुख आक्रमक झालेत। भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। पक्षात येताच तिकीट मागणं चुकीचं आहे, त्यागाची भावना ठेवावी, आयत्या पिठावर रेघोट्या नकोत अशी नवीन येणाऱ्यांवर टीका केली आहे। सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेल्या होत्या। मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण देण्यासाठी त्या वर्षा निवासस्थानी गेल्या होत्या। युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमंत्रणाची पत्रिका घेऊन वर्षा निवासस्थानी गेल्या असल्याची माहिती मिळते आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी सातारा जिल्ह्यात भाजप विरोधात महायुतीतील राष्ट्रवादी शिवसेना यांच्यासह होत असलेल्या समविचारी आघाडीचा चांगलाच समाचार घेतला। ही समविचारी आघाडी नव्हे, ही तर समदुखी आहेत, केवळ असूयेपोटी एकत्र येत असून अभद्र युती आहे असा टोला लगावलाय। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड, सचिव उमेश खानविलकर, सहसचिव निलेश भोसले, सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह इतर विजयी सदस्यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। बिहारचे निकाल पाहता आता तरी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार गटानं सुधारलं पाहिजे अशी टीका रवी राणांनी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेतही भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे।